श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. मालेगावास एक डॉक्टर राहत असत. त्यांच्या पुतण्याला हाड्यवरण झाला होता. त्याला बरे वाटावे म्हणून त्यांनी अनेक औषधोपचार केले. मग शस्त्रक्रियाही केली. पण उपयोग झाला नाही. व्याधी बळावतच गेली. त्याच्या वेदना व दुःख पाहून सर्वांनाच वाईट वाटत होते. एकदा कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याच्या आई वडिलांनी त्याला शिर्डीस आणले व श्री बाबांच्या चरणांवर घातले. त्यांना आपल्या मुलाच्या व्याधीचा व केलेल्या उपचारांचा सर्व वृत्तांत सांगितला आणि हात जोडून आर्ततेने प्रार्थना करीत म्हणाले, बाबा, या मुलाचे हाल आम्हाला पाहवत नाहीत. तुमची कीर्ती आमच्यावर तुमची कीर्ती आमच्यावर ऐकून आम्ही मोठ्या आशेने येथे आलो आहोत. आमच्यावर कृपा करा. या मुलाला जीवदान द्या. बाबांनी त्या मुलाकडे प्रेमाने पाहिले. त्याच्या पायावरून हात फिरवला व म्हणाले, आता काळजी करू नको. ही वधी व्रणावर लाव. आठवड्यात गुण येईल. अहो, जो श्रद्धेने येथे येतो त्याला त्याचे चांगलेच फळ मिळते. ते ऐकून त्या मातापितांना मोठे समाधान वाटले. त्यानंतर त्यांनी शिर्डीतच मुक्काम केला. श्री बाबांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून ते मातापिता आपल्या मुलाच्या जखमेवर फक्त उदीच लावत राहिले. तिच्या प्रभावाने पुढील 4च दिवसात व्याधी निरसनाची चिन्ह दिसू लागली. मुलाला होणाऱ्या वेदना कमी झाल्या. त्याला आराम वाटू लागला. बाबांच्या आज्ञेने ते मालेगावला परतले. तेथे उदी उपचार चालू ठेवला. त्यामुळे अल्पावधीतच तो मुलगा पूर्ण बरा झाला. तेव्हापासून त्या मुलाची व त्याच्या जन्मदात्यांची श्री बाबांवर श्रद्धा बसली. या संदर्भात दुसरी एक कथा अशी आहे. ठाणे जिल्ह्यात बेलापूरजवळ तुर्भे नावाचे एक गाव आहे. तेथील शांताबाई श्री बाबांची भक्त होती. तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला हाड्यावरण झाला होता. ती व्याधी 7 वर्ष होती. औषधोपचार करूनही गुण येत नव्हता. भक्तवत्सल बाबांनी तिची व्यथा जाणली. ते तिच्या स्वप्नात गेले व म्हणाले, शांते, काळजी करू नकोस. व्रणावर डिकेमाली लाव. तुला आराम वाटेल. शांताबाईला जाग आली. बाबांनी स्वप्नात दर्शन देऊन उपाय सांगितला म्हणून तिला खूप आनंद झाला. त्यांच्या आज्ञेनुसार ती आपल्या व्रणावर डिकेमाली लावू लागली. थोड्याच दिवसात तिची व्याधी पूर्ण बरी झाली. तिने बाबांना पत्र पाठवून आपण व्याधीमुक्त झाल्याचे कळविले आणि अशीच कृपा असू द्या अशी त्यांना विनंती केली. मालेगावच्या डॉक्टरांच्या पुतण्याला हाड्यावरण झाला होता. तो श्री बाबांच्या कृपेने बरा झाला. ही घटना मागील कथेत आली आहे. त्या पुढील कथाभाग असा आहे. औषधोपचार व शस्त्रक्रिया करूनही ज्या आपल्या पुतण्याला बरे वाटले नाही, तो श्री बाबांच्या कृपेने पूर्ण बरा झाल्याचे पाहून त्या डॉक्टरांच्या मनात त्यांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यावेळी त्यांनी रजा घेऊन मुंबई व अलिबागला फिरावयास जाण्याचे ठरविले होते. नंतर त्यात बदल करून आधी शिर्डीला जाऊन मग पुढचा प्रवास करायचा असे ठरविले. पण या बेताला त्यांच्या बरोबरीच्या मंडळींनी मनमाड स्टेशनवरच विरोध केला. त्यामुळे शिर्डीत जाण्याचे रहित करून ते मुंबईस गेले. मुंबई मुक्कामी लागोपाठ 3 रात्री डॉक्टर झोपले असताना त्यांना आवाज ऐकू आला, तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही का? ते ऐकून डॉक्टरांना मोठे नवल वाटले. हा आवाज श्री बाबांचाच आहे आणि ते आपल्याला शिर्डीला बोलावीत आहेत असा विचार करून त्यांनी शिर्डी जाण्याचा निश्चय केला. योगायोगाने त्याच वेळी त्यांच्या बरोबर आलेला एक जण तापाने आजारी पडला. त्यामुळे ते निघू शकले नाहीत. त्यांनी रुग्णावर औषधोपचार केले पण त्याला बरे वाटले नाही. मग शिर्डीत जाण्यास विलंब होतो म्हणून ते बाबांना म्हणाले, आपल्या कृपेने त्याला बरे वाटले तर मी उद्याच निघेन. आणि खरोखरच त्या रुग्णाचा ताप उतरला. श्री बाबांनी आपली प्रार्थना ऐकली म्हणून डॉक्टरांना फार बरे वाटले. दुसऱ्या दिवशी ते शिर्डीला आले. त्यांनी श्री बाबांचे दर्शन घेतले. श्री बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला. श्री बाबांच्या सहवासात 4 दिवस राहून ते मालेगावास परतले. पुढे 15 दिवसातच त्यांची विजापुरास मोठ्या पदावर बढती झाली. डॉक्टर पिल्ले श्री बाबांचे परमभक्त होते. त्या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते. श्री बाबा त्यांना भाऊ अशी हाक मारत. ते दर्शनास आले की त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा गोष्टी करत. त्यांची संगत श्री बाबांना आवडायची. एकदा भाऊंना डॉक्टर पिल्लेंना एका मागोमाग एक असे 7 नारू झाले. त्या वेदना असह्य होऊन त्यांनी अंथरूण धरले. ते एकसारखे बाबांचे स्मरण करू लागले. मग त्यांनी निरोप पाठवला, बाबा, या नारूमुळे माझ्या सर्वांगावर रण उठले आहे. वेदनांनी जीव नकोसा झाला आहे. मी आजवर कधीही दुष्कर्म केले नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? संचित कर्म भोगल्याशिवाय पुढे गती नाही हे मी जाणतो, पण सहनशक्तीच राहिली नाही. त्याला मी तरी काय करू? उर्वरित दुःखभोग भोगण्यासाठी मी आणखी 10 जन्म घेईन, पण आता कृपा करा. मला यातून सोडवा. मला मरण द्या.
तो निरोप मिळताच श्री बाबा दीक्षितांना म्हणाले, काका, तुम्ही भाऊकडे जाऊन त्याला उचलून येथे घेऊन या. त्याला म्हणावं, चिंता करू नकोस, मरणही मागू नकोस. तुझा स्वार्थ व परमार्थ पाहण्यास मी खंबीर आहे. 10 जन्म कशाला, तुझा भोग 10 दिवसात संपवतो. काकांनी भाऊंकडे जाऊन त्यांना धीर दिला. त्यांना मशिदीत आणले. श्री बाबांनी त्यांना आपल्या जवळ बसून पाय लांब करण्यास सांगितले व म्हणाले, भाऊ, प्रारब्धानुसार इष्टनिष्ठ भोग भोगावेच लागतात, म्हणून त्याविषयी हर्ष वा खेद करू नये. जे जे वाट्याला येईल ते शांतपणे भोगावे आणि परमेश्वराचे चिंतन करावे. आपण त्याला शरण गेलो की त्याची कृपा आपोआप दिसून येते. आता तुला कावळा येऊन टोचेल आणि तुला बरे वाटेल. हे बोलणे चालू असताना श्री बाबांचा अब्दुल नावाचा एक सेवक पंत्यांमध्ये तेल घालण्यासाठी आला. आधीच मशिदीची जागा लहान, त्यात भक्तांची गर्दी आणि तेथेच पिल्ले पाय पसरून बसलेले, त्यामुळे तो धडपडला. त्याचा पाय चुकून पिल्लेंच्याच पायावर पडला. आधीच त्या पायाला सूज आलेली, त्यावर ह्याचा पाय पडला, त्यामुळे ते प्राणांतिक वेदनेने मोठ्याने किंचाळले. त्यामुळे नारू फुटला आणि त्यांना बरे वाटले. मग बाबांच्या सांगण्यावरून ते मुक्कामी गेले. तेथे आपल्या जखमेवर उधी लावू लागले. त्यानंतरच 10 दिवसातच नारूची व्याधी पूर्ण बरी झाली. अशा प्रकारे श्री बाबांनी आधी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर पिल्लेंचा भोग 10 दिवसात संपविला. मागील कथेत अब्दुलचा उल्लेख आहे. तो मूळचा नांदेडचा, पण श्री बाबांच्या सेवेसाठी सगळ्या सोयऱ्यांना सोडून शिर्डीतच येऊन राहिला होता. तो त्यांची सर्व कामे मोठ्या हौसेने करीत असे. श्री बाबांच्या निर्वाणानंतरही मानधनाची अपेक्षा न ठेवता तो सेवा करीत होता. तो चावडीत राहत असे. नंतर द्वारकामाईत राहू लागला. काम नसेल तेव्हा तो कुराण वाचत असे. कधी कधी त्याचा मुलगा व आई त्याला भेटावयास येत असत. त्याच्या पत्नीने त्याला घरी चालण्याचा खूप आग्रह केला होता, पण तो कोणत्याही मोहात अडकला नाही. अब्दुलच्या आईला त्याच्या मुलाच्या लग्नाची काळजी होती. बाप फकीर आहे म्हणून कोणीही त्याला मुलगी देण्यास तयार नव्हते. एके दिवशी तिने बाबांनाच आपली चिंता सांगितली. तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नकोस, धीर धर, त्याचे चांगल्या मुलीशी लग्न होईल. त्यानंतर अब्दुलची आई व त्याचा मुलगा काही कामानिमित्त कुठल्या तरी गावी गेले असता तेथील एका गृहस्थाने स्वतःहून आपली मुलगी त्याला देण्याचे ठरवले. त्यावेळी मुलाचा बाप फकीर असल्याचे माहीत असूनही तो आपल्या निश्चयावर ठाम राहिला आणि आपल्या धाकट्या मुलीचे त्याच्याशी लग्न लावून दिले. बापाजी हा माधवराव देशपांडेंचा धाकटा भाऊ. तो साऊळ येथे राहत असे. एके दिवशी या बापाजीच्या पत्नीला अचानक ताप भरला. तिच्या जांघेत 2 गाठी आल्या. तिची अस्वस्थता वाढली आणि तिने अंथरून तिची अवस्था पाहून बाबाजी घाबरला. तिला प्लेगाने गाठले हे ओळखून तो रातोरात शिर्डीला आला. त्याने माधवरावांना सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून माधवरावही घाबरले. भावाला बरोबर घेऊन ते त्वरेने मशिदीत आले. त्यांनी श्री बाबांना वाचविण्याची विनंती केली. बाबांनी त्यांना धीर दिला व म्हणाले, श्याम्या, काळजी करू नकोस. ईश्वराच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. तिच्यासाठी उधी पाठवून दे. रात्र बरीच झाली आहे, म्हणून तू साऊळला जाऊ नकोस. सकाळी जा, पण तेथेही फार वेळ थांबू नकोस. लगेच परत ये. ते ऐकून बापाजी काळजीत पडला, कारण या माधवरावाला औषधांची चांगली माहिती होती. त्याला साऊळला नेऊन आपल्या पत्नीवर काही उपचार करावा अशी त्याची इच्छा होती. पण बाबांच्या आज्ञेमुळे त्याला भावाला नेता येईना. माधवरावांना श्री बाबांच्या शब्दावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी बापाजीला उदी दिली आणि आपल्या घरी परतले. बापाजी त्वरेने साऊळला आला. बाबांची उदी पत्नीच्या सर्वांगास लावली. थोडी पाण्यातूनही पाजली, त्यामुळे तिला शांत झोप लागली. सकाळी उठल्यावर तिचा ताप व जांघेतील गाठी नाहीशा झाल्या होत्या. तिला थोडी हुशारीही वाटत होती. ते पाहून बापाजीचा जीव भांड्यात पडला. पत्नीवरचे प्राणसंकट टळले म्हणून त्याने श्री बाबांचे खूप आभार मानले. सकाळी उठल्यावर माधवराव नित्यकर्म आटपून साऊळला जायला निघाले. त्यांनी बाबांचे दर्शन घेतले तेव्हा ते म्हणाले, श्याम्या, फार वेळ थांबू नकोस बरं, ताबडतोब निघून ये. ते ऐकून आपली भावजय तिकडे तळमळत असताना श्री बाबा आपल्याला लवकर ये असे वारंवार का सांगत आहेत, या विचाराने ते अस्वस्थ झाले. मार्गाने जाताना त्यांच्या मनात असंख्य शंका कुशंका येत होत्या. कधी एकदा साऊळ गाठतो असे त्यांना झाले होते. भावाचे घर जवळ येताच ते भीत भीतच आत गेले, तर आपली भावजय चुलीवर चहा ठेवत आहे हे पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी बापाजीकडे पाहिले तर तोही आपल्या कामात मग्न होता. आदल्या दिवशीची चिंतेची पुसटती छटाही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. ते पाहून माधवरावांना खूप बरे वाटले. त्यांनी भावजेची चौकशी केली व बापाजीला सर्व वृत्तांत विचारला. त्याने आदल्या रात्रीची सर्व हकीकत सांगितली. तेव्हा श्री बाबांच्या कृपाप्रसादाने आपली भावजय बरी झाली म्हणून त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेने अश्रू तरळले. त्याच वेळी श्री बाबांच्या तू लवकर परत ये या आज्ञेने आपली कशी त्रेधा उडाली ते आठवून त्यांना हसू आले. मुंबईत राहणाऱ्या एका पारशाच्या मुलीला नेहमी आकडी येत असे.
तिला बरे वाटावे म्हणून त्याने खूप औषधोपचार केले, पण उपयोग झाला नाही. तेव्हा एका मित्राने त्याला श्री बाबांच्या उदीचे महत्त्व सांगितले व म्हणाला, "पार्ल्याला दीक्षित नावाचे एक साईभक्त आहेत. तू त्यांची भेट घे. त्यांना तुझ्या मुलीची व्यथा सांगून त्यांच्याकडून उदी आण. ती श्री बाबांचे स्मरण करून तिला दे. त्यायोगे तिला नक्की बरे वाटेल." त्या ऐकून श्रद्धेने आपल्या मुलीला पाण्यातून प्यावयास दिली. त्यामुळे तासातासाने येणारी आकडी 7-8 तासाच्या फरकाने येऊ लागली. या उपचाराने ती काही दिवसातच पूर्ण बरी झाली. मुंबईत नारायण गोपीनाथ दिघे म्हणून एक गृहस्थ राहत होते. त्यांच्या पोटात एक कठीण गाठ निर्माण झाली होती. तिचा त्यांना खूप त्रास होत असे. यातून बरे वाटावे म्हणून त्यांनी मुंबईतील नामांकित डॉक्टरांकडून उपचार केले, पण काहीच उपयोग झाला नाही. एका गृहस्थाने त्यांना शिर्डीला जाण्याचा सल्ला दिला, पण त्यांना प्रवास करणे शक्य नव्हते म्हणून ते म्हणाले, "श्री बाबांच्या कृपेने माझी पोटातील गाठ फुटून आतला रोग मला वाटे निघून गेला तर फार बरे होईल. तसे झाले तर मी ताबडतोब शिर्डीला जाईल." तेव्हा त्या गृहस्थाने त्यांना श्रीबाबांची उदी दिली. त्यांनी ती मस्तकाला लावून थोडी पाण्यातून प्राशन केली. त्याच्या दुसऱ्या दिवशीच ती गाठ फुटून आतला रोग मला वाटे निघून जाऊ लागला. त्यानंतर 4-5 दिवसातच त्यांना पूर्ण बरे वाटले. व्याधी निवारण होऊन प्रवृत्तीला आराम पडला. म्हणून दिघेंनी श्री बाबांचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या दर्शनासाठी शिर्डीस आले. हरद्याजवळ एक खेडेगाव आहे. तिथे राहणाऱ्या एका वृद्धास मुतखडा झाला होता. त्याला वेदना सहन होईनात. लोकांनी त्याला शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला, पण ती त्याला झेपणारी नव्हती. त्या गावचे इनामदार श्री बाबांचे भक्त होते. त्यांच्याजवळ नेहमी बाबांची उदी असायची. कधी कधी रुग्णास बरे वाटावे म्हणून त्या रुग्णाचे नातेवाईक त्यांच्याकडून उदी घेऊन जायचे. त्या गावात बाबांची उदी ही रक्षणकर्ता म्हणून प्रसिद्ध होती. एका इस्माने त्या वृद्धाच्या मुलाला इनामदारांकडून उदी आणून ती पाण्यातून पाजण्यास सांगितली. त्याप्रमाणे त्याने उदी आणून आपल्या वृद्ध पित्यास पाण्यात घालून पाजली. त्यानंतर थोड्याच वेळात तो मुतखडा मूत्रमार्गाने बाहेर पडला आणि त्याला आराम वाटला. कायस्थ प्रभू जातीचे एक गृहस्थ मुंबईत राहत होते. त्यांच्या पत्नीला गर्भारपणात खूप त्रास होऊ लागला. त्यांनी तिला अनेक स्त्रीरोग तज्ञांना दाखविले, औषधोपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. श्रीराम मारुती नावाच्या एका साई भक्ताने त्यांना शिर्डीला जाण्याचा सल्ला दिला. म्हणून ती उभयता पती पत्नी शिर्डी झाली. काही दिवस तेथेच मुक्काम केला. तेथे बाबांच्या सहवासात त्यांना आनंद वाटू लागला. प्रसूतीचे दिवस जवळ येऊ लागले तशी त्यांची काळजी वाटू लागली. प्रसूतीच्या वेळी तिला खूपच वेदना होऊ लागल्या. ती बाबांचा धावा करू लागली. तेव्हा एक बाई धावत मशिदीत आली. तिने बाबांना तिची अवस्था सांगून उदी मागून आणली. ती तिला पाण्यातून पाजली. त्यानंतर थोड्या वेळातच तिची सुखरूप प्रसूती झाली, पण बालक मृतावस्थेत जन्मास आले. या भीषण प्राण संकटात आपली पत्नी श्री बाबांच्या कृपेनेच वाचली. म्हणून तो गृहस्थ श्री बाबांचे मनोमन आभार मानू लागला. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.